नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की पियू ही जीवाला मोबाईल दाखवते आणि बोलते, दादा 16 तारखेची रील ही आपली व्हायरल झाली आहे. आणि आश्चर्यचकित होऊन जीवा देखील पाहू लागतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की लोकांनी खूप त्यावर कमेंट केले असतात आणि अतिशय घाणेरड्या कमेंट्स असतात आणि त्या कमेंट्स वाचून जीवाला अतिशय चिंता वाटू लागते. आणि त्यावेळेस मानिनी बोलते, जीवा काय करतोस, आता त्या कमेंट वाचू नकोस. आणि त्यामध्ये दीर आणि भाऊजाईच्या नात्यावर प्रश्न उपस्थित केलेले असतात. त्यानंतर आपण पाहतो काही पत्रकार हे पार्थला प्रश्न विचारण्यासाठी घरी येतात आणि त्याला विचारतात, तुमच्या भावाचे तुमच्या बायकोशी अफेअर असल्याचं समजल्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे? घरामध्ये एवढं महाभारत घडून देखील तुम्ही दोघंही एका छताखाली कसे राहतात? त्यावेळेस पार्थला पत्रकार हे अनेक प्रश्न विचारू लागतात. तेव्हा पार्थ हा अतिशय गोंधळून गेलेला असतो. तर तिकडे आपण पाहतो काही महिला मंडळाचा मोर्चा देखील काव्याच्या घरी गेलेला असतो आणि सर्वजण हे काव्याच्या नावाखाली घोषणा देऊ लागतात आणि सर्व महिला या काव्याला प्रश्न विचारू लागतात. तू दीर आणि भाऊजाईच्या नात्याला कलंक लावलेला आहेस. आपल्या दीरासोबत अफेअर करताना तुला लाज कशी वाटली नाही? असे अनेक प्रश्न त्या महिला तिला विचारू लागतात. आणि एक महिला बोलते, तुम्ही असल्या चारित्र्यहीन बाईशी बोलत काय बसला आहात? तिच्या तोंडाला काळं फासा. आणि काही महिला तिच्या तोंडाला काळे फासण्यासाठी पुढे येऊ लागतात आणि तोंडाला काळे फासण्यात तेव्हा त्या ठिकाणी नंदिनी येते व त्या महिलेचा हात पकडते. आणि त्यावेळेस काव्या, नंदिनी आणि घरातील सर्वजण हे अतिशय घाबरलेले असतात. आता येणाऱ्या भागामध्ये नंदिनी कशा प्रकारे काव्याचे रक्षण करणार, त्याचबरोबर जीवा आणि पार्थ यांच्यामध्ये दुरावा निर्माण होणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.